नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण समोसा कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण उकडवून घेणार आहे. वाटाण्याला पण थोडंसं मीठ लावलेलं आहे मी, आणि पाणी न घालता हे पण आपण वाफवून घेणार आहे. समोसाचं कोटिंगसाठी लागणारं पीठ आपण बनवून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीकवाला, त्याच्यामध्येच ओवा हातावर असं चोळून टाकलेला आहे, 4 चमचे तेल घातलेलं आहे. हे सर्व आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ पण घातलेलं आहे चवीसाठी. तेल पूर्ण आपण हे पिठाला असं लावून घ्यायचं आणि मग पीठ पाणी घालून आपण मळून घेणार आहे. पिठाला तेल छान चोळल्यानंतर मग आपले समोसे छान क्रिस्पी असे होतात, म्हणून ही प्रोसेस पण महत्त्वाची आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेऊया. पिठामध्ये पाणी घालून मी असं पीठ मळून घेत आहे. छान असा गोळा तयार करून घेऊया आपण याचा. जास्त सॉफ्टही नाही आणि घट्टही नाही मळणार आहे पीठ आपण, मध्यम असं मळून घेणार आहे. पिठाचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यावर आपण झाकणी घालून थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण बटाटा आणि वाटाणा मिक्स करून त्याची भाजी बनवून घेऊया. समोस्यामध्ये घालण्यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया. बटाटे आपले उकडून झालेले आहेत, वाटाणा पण वाफवून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी धने जिरा पावडर घातलेली आहे, आमचूर पावडर, मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार. हिरवी मिरची घेतलेली आहे या ठिकाणी, आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता मिक्सरला फिरवून घेऊया. मग आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये फोडणी घालून बटाटा परतवून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण आता भाजी परतवून घेऊया. थोडंसं जिरं घालणार आहे मी तेलामध्ये, थोडासा हिंग पण घालूया आपण. त्याच्यानंतर मिरची घालून घेऊया तेलामध्ये, थोडीशी हळद, घालून घेऊया. थोडा वेळ असं तेलावर परतवून घेऊया आपण. थोडंसं मिरची पावडर पण घालणार आहे आपण. ही पण आपण अशी तेलामध्ये परतवून घेऊया. त्याच्यामध्येच हे वाटाणे घालून घेऊया. बटाटा मॅश करून घालून घेऊया त्याच्यामध्येच. सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे आपण. गॅस बंद केला तरी चालेल. आता एकजीव करून घेणार आहे आपण हे मिश्रण. पीठ आपलं छान भिजलेलं पण आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि लाटून घेऊया. समोसा भरून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बटाट्याचं स्टफिंग समोस्यामध्ये भरण्यासाठी मी तयार करून घेतलेलं आहे. आता आपण लाटून घेऊया.
गोळे करून घेतलेले आहेत मी. आता लाटून पण घेणार आहे, मग तुम्हाला समोसा कसा भरायचा ते पण दाखवणार आहे. लाटून घेतल्यानंतर मी असा मधून कट करून पण घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया आणि समोसा पॅक करून घेऊया. थोड्याशा कडांच्या साईडने आपण पाणी लावूया, म्हणजे छान चिकटून जाईल आपला हा समोसा तेलामध्ये, जेणेकरून आपला फुटणार नाही. म्हणून मी हे पाणी लावून घेत आहे साईडनी. मग आपण याच्या मध्ये बरोबर स्टफिंग भरून घेणार आहे. स्टफिंग असं आपण बरोबर मध्ये ठेवलेलं आहे. थोडंसं इथे असं पॅक करून घ्यायचं आणि मग समोसा आपण फोल्ड करून घेणार आहे. समोसा स्टफिंग भरल्यानंतर बंद करताना एक बाजू टाकून घेतल्यानंतर दुसरी बाजू अशीच आपण याच्यावर टाकून घेणार आहे आणि मग असं पॅक करून घेणार आहे. समोसे मी पॅक करून घेतलेले आहेत. आता आपण याला तेलामध्ये सोडून तळून घेऊया. समोसे छान ब्राऊन रंग होईपर्यंत असे आपण तळून घेणार आहे तेलावर. सगळे समोसे तळून झाल्यानंतर मग गरमागरम आपण खायला घेणार आहे. छान असं ब्राऊन रंग होईपर्यंत याला आपण तळून घ्यायचं, म्हणजे छान क्रिस्पी पण होतात. समोसे माझे तळून झालेले आहेत. आता आपण सर्व करूया गरमागरम खाण्यासाठी. गरमागरम समोसे मी सॉससोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही गोड तिखट चटणीसोबत पण सर्व करू शकता. तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी समोसे टेस्टीवाले. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.